तुमचा विश्वास, आमची बातमी। आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 राजकीय गटांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे। राकेश शिवाजी ढोमसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। ढोमसे यांनी आपल्या मोबाईलवरील इंस्टाग्राम अकाउंट बघत असताना त्यांना एक वादग्रस्त स्टोरी दिसली, जी त्यांच्या ओळखीतील इंस्टाग्राम युजरने शेअर केली होती। सदर स्टोरी अंकुश शेवाळे या व्यक्तीने पोस्ट केली होती। त्यामध्ये 3 कुत्र्यांचे चित्र होते आणि त्याखाली 2 टॉमी आणि 1 मामी असा उल्लेख करण्यात आला होता। ही पोस्ट थेट आमदार सीमा हिरे यांना उद्देशून केल्याचं स्पष्ट दिसून आल्याचं ढोमसे यांनी सांगितलंय। या प्रकरणी अंबड पोलिसांनी अंकुश शेवाळे, धीरज राजपूत आणि गणेश दराडे या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला असून संबंधित कलमान्वये कारवाई सुरू आहे। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुणावत करत आहेत। दरम्यान नाशिकमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ असल्याचं बोललं जात आहे। हे तिघे संशयित नुकतेच शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या संबंधित असल्याची चर्चा आहे। त्यामुळे बडगुजर हिरे संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तरी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो। काल रोजी भाजपचे कार्यकर्ते राकेश ढोमसे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांचे भाजपचे आत्ताचे विधानसभा सदस्य माननीय आमदार श्रीमती सीमाताई हिरे यांच्याविषयी अंकुश शेवाळे व इतर 2 त्यांचे साथीदार यांनी जी आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याबद्दल तक्रार नोंद केली। त्या पद्धतीने तक्रार नोंद केली असून PSI गुणावत पुढील तपास करत आहेत। लवकरच यामध्ये आपण जे आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहोत। सर, पोस्ट नेमकी काय होती? आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी स्टेटस ठेवलेली होती। त्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह आढळून आल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे। तो मजकूर काय आहे ते कळलं का? काय मजकूर? आक्षेपार्ह मजकूर आहे। हे लक्षात घेता पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।